नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण गावाकडे फिरायला निघालेल्या सत्या आणि मीराला बाभुळपाडा गावात पोचताच आता देविकाच्या दुसऱ्या भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो आणि देविकाचा संपूर्ण भूतकाळ, गायकवाड फॅमिली, निरूपा, पंकज यांच्यासमोर उघड झालेला आपण बघणार आहोत. तर इथे निरूपा मात्र देविका आणि पंकजवरती खूपच भडकलेली असते. त्यामुळे ना ती पंकजशी बोलत असते ना त्याच्याकडे बघतही असते. त्याला सारखं खडूसवाणी आता निरूपा करत असते. तर इकडे गावाकडे देविका आता आपल्या घरी आलेली असते. आपल्या मुलाकडे बघत आता देविकाला जरा आनंद झालेला असतो. पण काय करणार, सगळं काही सत्य तिने आता या घरच्यांपासून लपवलेलं असतं. आता याचीच तिला भीती वाटत असते. कारण सत्य आणि मीरा कधीही जरी मला शोधण्यासाठी बाहेर पडले आणि माझं सत्य त्यांना कळालं तर, याची भीती आता देविकाला वाटत असते. तर इकडे आता घरातलं सगळं वातावरण अतिशय बिघडलेलं असतं. पण सत्य आणि निरूपाचं नातं अगदी घट्ट होतच चाललेलं असतं. त्यामुळे आता मीराला जरा टेन्शन येतं. कारण जसं जसं यांचं नातं घट्ट होत चाललंय तसं तसं आणखीन अवघड होत जाणार आहे. कारण जेव्हा सत्याला त्याच्या जन्माचं सत्य कळेल तेव्हा काय होईल याची भीती आता मीराला वाटत असते. त्यामुळे आता मीराने या सत्याचा शोध घ्यायचा आणि लवकरात लवकर या सगळ्याचा उलगडा करायचा हे ठरवलेलं असतं. आता मीरा या संदूकपर्यंत पोचलेली असते. आता सुधाकर भाऊंना बरोबर हुलकावणी देऊन गावाकडे निघालेली मीरा ही संदूक घेऊन आता तिकडनं बाभुळपाड्याला निघालेली असते. आता ही मीरा जेव्हा संदूक उघडेल तेव्हा त्यातनं मात्र सत्याच्या जन्माचा सगळा भूतकाळ आपल्यासमोर येणार आहे. सत्याची आई कोण, त्याचा जन्म कधी कुठे झाला, ह्या सगळ्या सत्याचा उलगडा मीरासमोर होणार आहे. आता मात्र सुधाकर भाऊंना इकडे घरी लक्षात येतं की मीरा गावाकडे निघाली, पण तिने माझी संदूक तर नेली नसेल ना, का कुणास ठाऊक. कारण मीरा सारखी माझ्या मागावरती होती. म्हणून सुधाकर भाऊंना आता जरा डाऊट आलेला असतो. सुधाकर भाऊ आता पुन्हा त्या वरती पेटी काढतात आणि लगेच आता त्या पेटीची संदूक असते ना ती उघडून बघू लागतात. पण त्यातली संदूक गायब असते आणि ती मीराने पळवलेली असते. आता मात्र मीरा कसं त्या सत्याचा शोध घेणार आणि सत्या नेमकं कुणाचा मुलगा आहे, त्याची खरी आई कोण आहे, या सगळ्या रहस्यांचा लवकरच आपल्यासमोर उलगडा करणार आहे. तर इकडे सत्या मीरा आता गावाकडे म्हणजे बाभुळपाड्याला राजवीरला भेटण्यासाठी आलेले असतात. राजवीरच्या घरात येताच आता देविकाचं सत्य लवकरच सत्य आणि मीराला कळणार. राजवीर हा देविकाचा मुलगा आहे हे भयानक सत्य आता सत्या मीराला समजता दोघांनाही धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, चुकलं, मला माफ करा, मी तुमच्यापासनं खूप मोठं सत्य लपवलं आहे, मला माफ करा. पण मात्र आता सत्य आणि मीराला या देविकाचा खूपच राग येतो. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, बबडे, तू एक नाही अनेक सत्य आमच्यापासून लपवलं आहे. तुला आई असूनही तू हे सगळी नाटकं केली, तू अनाथ आहे असं सांगितलं, लाज वाटते तुझी. आता सत्याने मात्र या बबरीला खूप बोल लावलेले असतात. पण देविका मात्र घाबरलेली असते. कारण पंकज आणि निरूपा या दोघांना जर माझं हे सत्य कळालं तर माझं काही खरं नाही. त्यामुळे आता ती खूपच घाबरून गेलेली असते. पण मात्र देविकाची आई आता सत्य आणि मीरासमोर पदर पसरते, माझ्या लेकीला पदरात घ्या, तिच्या चुका माफ करा. पण मात्र आता हा मोठा धक्का निरूपा कसा सहन करणार, यामुळे आता सत्याचं टेन्शन वाढलेलं असतं. कारण या बबडीने एवढं मोठं सत्य लपवलंय, 5 वर्षांचा राजवीर नावाचा तिला मुलगा आहे, हे सगळं सत्य आता इथे सत्या मीरासमोर उघड झालेलं असतं. आता सत्या मीरा मात्र तिकडनं आपल्या घरी निघालेले असतात. जेव्हा निरूपा आणि पंकज समोर या देविकाच्या या दुसऱ्या भयानक सत्याचा उलगडा होईल तेव्हा मात्र मोठा धमाका होणार. निरूपा या देविकाला माफ करणार का? पंकजही आता देविकाचा पुन्हा स्वीकार करणार का? या खोटारड्या देविकाला नेमकं काय शिक्षा होणार, पुढे काय काय होणार आणि सत्या मीरा आता या सगळ्यात राजवीरचा सांभाळ करणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.